कुरुंदवाडमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध, आरोपींवर कलम 307 अंतर्गत कारवाईची मागणी। येथील एका डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण कुरुंदवाड शहर एकवटले। मेडिकल असोसिएशन, स्थानिक डॉक्टर्स आणि लोकप्रतिनिधींनी शहरातून भव्य निषेध फेरी काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। 24 तास रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं चित्र दिसतंय। निषेध फेरीनंतर नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस प्रशासन मार्फत पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील आणि डॉक्टरांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत हल्ल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी माजी नगरसेवक दीपक पोमाजे यांनी संबंधित आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 प्रमाणे गुन्हा का दाखल केला नाही असा थेट सवाल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना विचारला। त्यानंतर उपस्थित सर्वांनी 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्याचबरोबर नगरसेवक वैभव उगळे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता बंद असलेल्या जुन्या पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं बीट अंमलदार कक्ष सुरू करण्याची मागणी देखील केली आहे। कुरुंदवाड पोलीस स्टेशन हे गावाबाहेर गेल्यानं गावातील परिस्थिती बिघडत असल्याचे नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी स्पष्ट केले। शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणं गरजेचं आहे। पोलीस प्रशासनाला हवी ती मदत आम्ही करू, पण अशा घटना पुन्हा घडू नयेत असं त्यांनी सांगितलंय। यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर आणि लोकप्रतिनिधींनी एकमुखानं मागणी केली की संबंधित गुन्हेगारावर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। यावेळी मेडिकल असोसिएशन्स, डॉक्टर्स, नगरसेवक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।